केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौऱ्यावर आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली। यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबत जेटलींकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालं नाही। मात्र राज्यातील कृषी क्षेत्रासंदर्भातील प्रश्न, जीएसटी यासह विविध विषयांवर जेटलींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। या बैठकीमध्ये सन्माननीय वित्तमंत्री जेटली साहेबांसोबतच त्या विभागाचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते। या माध्यमातून काही आमच्या राज्यातील कृषी क्षेत्रातील प्रश्न आहेत, औद्योगिक क्षेत्रातील समस्या आहेत, जीएसटी बद्दलचे काही निवेदनं होती। कांदा उत्पादकांना एक्सपोर्टमध्ये मागच्या दोनदा आम्हाला मुदतवाढ दिली, पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची आम्ही विनंती केली आहे। आणि अशा अनेक विषयांवर माननीय जेटली साहेबांसोबत सविस्तर चर्चा झाली आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय जेटली साहेबांनी प्रत्येक विषयावर साधारणतः सकारात्मक भूमिका घेतली आहे। मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली। याबाबत त्यांनी विधानसभेत माहिती दिली आणि संरक्षण मंत्र्यांनाही पत्र लिहिलं। भारताच्या फाळणीचं प्रतीक असलेलं हे स्मारक तत्काळ उद्ध्वस्त करावं अशी मागणी त्यांनी केली। या बंगल्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि त्यावर लाखो रुपये खर्च होत असल्याचं लोढा यांनी म्हटलंय। शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाल्यानंतर जिना यांचे वारसदार जिना हाऊसवर दावा करू शकत नसल्याचंही लोढा यांनी सांगितलं। 60 साल से भारत सरकार के कब्जे के अंदर एनिमी एक्ट के अंदर रखी हुई प्रॉपर्टी है। पीडब्ल्यूडी इसकी देखरेख करती है। तो मेरी सरकार से निवेदन था कि इसको केंद्र प्रस्ताव पारित करके केंद्र सरकार में भेजा जाए, महाराष्ट्र सरकार अपने कब्जे में ले और इसको महाराष्ट्र के बने हुए 50 साल पूरे हो रहे हैं तो इसको एक सांस्कृतिक केंद्र के रूप में महाराष्ट्र का गौरव में इतिहास ऐसा करके इसको विकसित किया जाए। पुराने जिन्ना हाउस को पूरा नेस्तनाबूद कर दिया जाए क्योंकि वो हमारी गुलामी और भारत को तोड़ने के षड्यंत्र का प्रतीक है। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत। 19 एप्रिलला लातूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। मात्र तत्पूर्वी महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गंभीर आरोप केले। गेल्या वर्षी लातूरला पडलेला दुष्काळ हा निसर्गनिर्मित दुष्काळ नव्हता तर मानवनिर्मित दुष्काळ होता, कारण लातूरकरांच्या हक्काचं पाणी हे माजी राज्यमंत्री तथा लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कारखान्यांनी चोरल्याचा गंभीर आरोप निलंगेकर यांनी केला। त्यामुळे लातूरकरांचं पाणी चोरणाऱ्यांना येत्या महापालिका निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं। मत मागायला येतील त्यांना विचारावं लागणार आहे, अरे तुम्ही आमच्या हक्काचं पाणी घेऊन जाताय तर ह्याची आता हिशोब आपण घेणार आहे। या लोकांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका। सर्वात मोठे चोर जर कोण असतील काँग्रेसवाले, अरे पैसे चोरले समजू शकतो, एखादी गोष्ट चोरली समजू शकतो, चॉकलेट चोरलं समजू शकतो, पण या काँग्रेसवाल्यांनी तुमच्या हक्काचं पाणी चोरलंय। या लोकांना जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। मुंबईच्या राणीबागेतील पेगविन पाहण्यासाठी मुंबईकरांनी या विकेंडलाही तुफान गर्दी केली आहे। मागील आठवड्यात पेगविनचे लोकार्पण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेगविन पाहण्यासाठी बच्चे कंपनीसह मोठ्याने देखील गर्दी केली। वर्षभरात 17 ते 20 लाख पर्यटक राणीबागेला भेट देतात। या आठवड्यात तब्बल 2 लाख लोकांनी राणीबागेला भेट दिली आहे। एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं प्रशासनालाही अवघड जाते। अनेक लोक उद्यानातील झाडं, फुलं आणि लॉनची नासधूस करतात। काही जण आपल्या मुलांना शोभेच्या धबधब्यात खेळण्यास सोडतात आणि अशा लोकांवर नियंत्रण तरी कसं ठेवायचं असा प्रश्न आता प्रशासनाला पडला। रविवार घरासाठी घातवार ठरतोय। धुळे शहरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर नागपूर सुरत महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। हे सर्व प्रवासी हे सुरतचे असल्याचं सांगण्यात येते। धुळ्यातील मुक्ती गावाजवळ दुर्घटना घडली। नागपूर सुरत मार्गावर खड्डे चुकवताना सुमो आणि ट्रकचा अपघात झाला। यात सुमोचा चक्काचूक झालाय। सुमोत 12 जण बसले होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जात असल्यानं या घटनेनंतर मुक्ती या गावातील स्थानिक आक्रमक झाले। त्यांनी या मार्गावर जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। दरम्यान धुळे शहरातील 5 कंदील भागात शनिवारी पहाटे अग्नितांडवाने एकाच कुटुंबातील 5 जणांचा बळी घेतलाय। 5 कंदील परिसरातील कापड बाजाराच्या बाजूला राहणाऱ्या राम शर्मा यांच्या घराला अचानक आग लागली। या आगीनं क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं। या अग्नितांडवात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। यात राम शर्मा, त्यांच्या आई शोभाबाई शबुलाल शर्मा, पत्नी जयश्री, 12 वर्षांचा मुलगा साई आणि 10 वर्षांचा मुलगा राधे यांचा मृत्यू झालाय। आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही। यामागे काही घातपात आहे का, या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे।
पनवेलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे जमिनीची फाईल हस्तांतरित करण्यात आली। या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री मात्र गैरहजर होते। भाजपचे 3 मंत्री यावेळी उपस्थित होते। गेल्या वेळच्या सरकारमध्ये राज्य आणि केंद्रात समन्वय नव्हता असे यावेळी इराणी यांनी म्हटले। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी यासाठी पाठपुरावा केला, शिवाय मुख्यमंत्र्यांनी यासाठी खूप प्रयत्न केल्याचं इराणी यांनी यावेळी सांगितलं। बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधामध्ये सोलापूर जिल्हा प्रशासनानं कडक कारवाईचा बडगा उगारलाय। माढा तालुक्यातील शेवरे इथं भीमा नदी पात्रात उभी असलेली बेकायदा वाळू उपसा करणारी बोट जिलेटिनच्या सहाय्यानं ओढून देण्यात आली। अशा प्रकारे वाळू उपशावर बंदी असूनही प्रशासनाला न जुमानता भीमा नदी पात्रात हा प्रकार सुरू होता। त्यामुळे वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी माढाचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी ही कडक कारवाई केली। विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला। शहरातील साई कॉलनी परिसरात राहणाऱ्या रीता मेश्राम या कपडे वाळत घालण्यासाठी आपल्या छतावर गेला होता। त्यावेळी त्यांच्या छतावरून गेलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाल्यानं विजेचा धक्का लागून रीता यांचा मृत्यू झाला। विजेच्या तारा खाली आल्याची तक्रार वारंवार करण्यात आली होती। 2 दिवसांपूर्वीच विद्युत विभागाचे कर्मचारी आले आणि त्यांनी तारेला विटा लावल्यानं तार अजूनच खाली आली होती। त्यामुळे रीता यांच्या मृत्यूला महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी कन्या शाळेतील विद्यार्थी सध्या एका विचित्र त्रासामुळे त्रस्त आहेत। शाळेला लागून असलेल्या रामाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे वर्गातील मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो। त्यामुळे शाळेची पटसंख्या कमालीची घसरली। प्रियदर्शनी कन्या शाळेला हा दुर्गंधीचा त्रास गेल्या 6 महिन्यांपासून होतो। मात्र आता उन्हाळ्यात तलावातील पाणी आटल्यानं हा वास अतिशय उग्र झालाय। हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे झाल्यानंतर शाळेनं देखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र पाठवून रितसर तक्रार केली। मात्र महानगरपालिकेनं या तलावाची स्वच्छता आपली जबाबदारी नसल्याचं सांगत तक्रारीचं पत्र स्वीकारण्यास नकार दिला। न्यू इंडिया ही एक संकल्पना एका राजकीय पक्षाचा अजेंडा नसून 125 कोटी देशवासियांचं बदलाचं स्वप्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। 30व्या मन की बातमध्ये मोदींनी देशवासियांना संबोधित केलं। यावेळी बजेटमधून नाही तर देशवासियांनी संकल्प केला तर न्यू इंडियाचं स्वप्न साकार होईल असंही मोदींनी म्हटलंय। तसंच मोदींनी देशवासियांना आठवड्यातून किमान एकदा तरी पेट्रोल डिझेल न वापरण्याचं आवाहन केलंय। अन्नाचा अपव्यय टाळणं, स्वच्छतेची सवय स्वतःला लावून घ्या, आरोग्याप्रती जागरूक रहा असं आवाहन देखील मोदींनी नागरिकांना केलं। अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं ट्रैफिक के नियमों का पालन करूं, अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं मेरी जिम्मेवारियों को पूरी ईमानदारी के साथ निभाऊंगा, अगर हर नागरिक संकल्प करे कि सप्ताह में 1 दिन मैं पेट्रोल डीजल का उपयोग नहीं करूंगा अपने जीवन में, चीजें छोटी छोटी होती हैं। आप देखिए इस देश को जो न्यू इंडिया का सपना 125 करोड़ देशवासी देख रहे हैं, अपनी आंखों के सामने साकार होता देख पाएंगे। कहने का तात्पर्य यही है कि हर नागरिक अपने नागरिक धर्म का पालन करे, कर्तव्य का पालन करे। यही अपने आप में न्यू इंडिया की एक अच्छी शुरुआत बन सकता है। भारत आणि बांगलादेश तसंच भारत आणि पाकिस्तान या सीमा लवकरच सील करण्यात येणार आहेत। सीमेपलीकडून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली। सीमेच्या बहुतांश भागात कुंपण घातलं जाईल, जिथे कुंपण घालणं शक्य नसेल तिथे तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली। ग्वाल्हेरच्या टेकनपूरमध्ये बीएसएफची पासिंग आउट परेड पार पडली। यावेळी राजनाथ सिंह सहभागी झाले होते। यावेळी बीएसएफच्या जवानांचं राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। गेल्या 2.5-3 वर्षात नक्षलवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं। राज्य सरकार व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडत असून केंद्राकडून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। गेल्या 4 वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईत सुमारे 49,000 कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आली आहे। अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली। आयकर विभागानं 2013-14 आणि 2015-16 या वर्षात 2,534 जणांवर कारवाई केली। यात सुमारे 45,000 कोटींच्या उत्पन्नासह जवळपास 3,500 कोटींची बेकायदेशीरता आहे। त्या अंतर्गत तब्बल 2,432 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले। उत्तर प्रदेशमधील संबल इथल्या एका 15 वर्षीय मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। रिया शर्मा असं या मुलीचं नाव आहे। तिला ब्रेन ट्यूमर झालाय। या आजारावर उपचार करण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत मिळावी अशी विनंती रियानं या पत्रातून पंतप्रधानांकडे केली। रियाचे आईवडील दोघेही खासगी कंपनीत नोकरी करतात, मात्र या आजारपणात लेकीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।